लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाइन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड। मंजूर कॅथ लॅब कराडलाच होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रहारला आश्वासन। कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात मंजूर झालेली कॅथ लॅब सातारला स्थलांतरित करण्याचा शासन निर्णय झाला आहे। कॅथ लॅबचे सातारला होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे। याची वस्तुस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कराडसाठी मंजूर झालेली कॅथ लॅब कराडलाच करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे प्रहारचे मनोज माळी यांनी सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे या गावी आले असता प्रहारच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी मनोज माळी, भानुदास डांगरे, शिवाजी चव्हाण, बंटी मोरे, जयदीप आचार्य कार्यकर्ते उपस्थित होते। मनोज माळी म्हणाले की मुळातच जिथे पूर्वीची कॅथ लॅब नाही किंवा मेडिकल कॉलेज नाही अशा ठिकाणी नवीन कॅथ लॅब मंजूर करण्यात आल्या होत्या। सातारला मेडिकल कॉलेज असल्यानेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात ही कॅथ लॅब मंजूर झाली होती। मात्र शासनाने कराडला मंजूर झालेली कॅथ लॅब सातारला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे। याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आरोग्य विभागाला निवेदने दिली होती। मात्र याबाबत योग्य कारवाई झाली नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। कराड पाटणसह खटाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, शिराळा व कडेगाव आदी तालुक्यातील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने कराडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे असलेले महत्त्व ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कराडसाठी मंजूर झालेली कॅथ लॅब कराडलाच करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे मनोज माळी यांनी सांगितले। तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेश शेडगे यांच्या पत्नीच्या नावे असलेले शेडगे हॉस्पिटल गोवारे कराड हा खासगी दवाखाना चालत असल्याबाबत पुरावे प्रहारच्या वतीने शासन व आरोग्य विभागाला अनेक निवेदने देण्यात आली होती। मात्र त्यावरही योग्य कारवाई झालेली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती मनोज माळी यांनी दिली आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड।